नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा इग्नाइट अकॅडमी तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आपण 2-3 दिवसाआधी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता की महाराष्ट्रामध्ये किती वॅकन्सी असणार आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 2023 आणि 24मध्ये. त्यामध्येच मी एक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटबद्दलची इन्फॉर्मेशन दिली होती. 2-3 दिवसाआधी मी PWD JEE पण व्हिडिओ बनवला डिटेलमध्ये. तर सिमिलर टाईपचे व्हिडिओबद्दलची जे CA ची इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दलची एक रिक्वायरमेंट होती आणि मुलं रिक्वेस्ट करत होती. तर ह्याबद्दल आपण आज इन्फॉर्मेशन देणार आहोत. मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची पोस्ट ही एक JEEच्या खालच्या लेवलची पोस्ट आहे. परंतु ह्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय, जे मुलं 12वी करून डिग्री करतायत त्यांना PWD JEEसाठी अलाउड नाही आहेत. आणि एक तर मग डायरेक्ट महाराष्ट्र सर्व्हिसेस किंवा मग डायरेक्टली CAची पोस्ट. पण CAची पोस्ट ही काही वाईट नाही आहे. मी तुम्हाला CAच्या पोस्टबद्दलही भरपूर साऱ्या इन्फॉर्मेशन देतो आज पूर्ण डिटेलमध्ये. CAची पोस्ट का जॉईन करावी किंवा का तिचा अभ्यास करावा किंवा का टार्गेट करावी ह्याबद्दल पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आहे. आणि जे काही एक छोटं टार्गेट आहे, पहिले एक छोटं टार्गेट पार करून नंतर महाराष्ट्र सर्व्हिसेस असेल किंवा WCDचे 12वी+ डिग्रीच्या मुलांना अलाउड आहे ते असेल, किंवा जे डिप्लोमाचे मुलंही CA देऊ शकतात. कारण की सगळेच मुलं महाराष्ट्र सर्व्हिसेस करून क्लास 1 होतीलच असं नाही आहे. जे मुलांची लेवल थोडीशी कमी आहे, जे मुलं ॲव्हरेज लेवलवरती आहेत आणि ह्या वर्षी एवढ्या मोठ्या व्हॅकन्सीज आहेत, ह्या व्हॅकन्सीजमध्ये तुमचं सिलेक्शन व्हायलाच हवं. म्हणजे आपण एक छोटी एक्झाम आहे म्हणून आपण टार्गेट करायची नाही आहे असं करून चालणार नाही आहे. आपण छोट्या पण एक्झाम द्यायच्या आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन मिळवायचं. जबरदस्ती थोडी जॉईन केलंच पाहिजेत. तुम्हाला जर त्यापेक्षा मोठी पोस्ट भेटली मध्ये तर मोठी पोस्ट जॉईन करू शकता. परंतु 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष खाली राहून फक्त आपण अभ्यास करत राहायचे, ह्यामध्ये काय होते, डिमोटिवेशन येते आहे. जे मुलं 2-3 वर्षापासून अभ्यास करतायत त्या मुलांनी मला असं वाटतं की CAवरती पहिला फोकस ठेवावा आणि नंतर काय करावं, JEE आणि AEचं टार्गेट करावं. तर ह्या ठिकाणी जर आपण CAचं जर बघितलं, एक छोटंसं मी तुम्हाला हे सांगतोय. CA जी आहे ही एक CAचं आपल्याला जर आपण टोटल आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचा सर्कलचा विचार केला तर तुमचा सर्कल असा येतो आणि ह्या ठिकाणी तुमची आहे JEE आणि ह्या ठिकाणी तुमची CA. जर का तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा अभ्यास करायचा आहे तर एवढा अभ्यास करावा लागणार आहे. जर JEEचा अभ्यास करायचा आहे तर हा एवढा अभ्यास असणार आहे आणि CAचा अभ्यास करायचा तर एवढा असणार आहे. तर मग पहिले मला वाटतं की CA पासून का सुरुवात नाही करावी, आपल्याला पूर्ण अभ्यासक्रम तर करायचाच आहे. तर पहिले काय करायचं आहे, CA पूर्ण घासून टाकायचं. म्हणजे काय होईल, तुमची CAची पोस्ट जर तुमची कन्फर्म झाली, ह्या एरियामधला कोणताही क्वेश्चन आला, म्हणजे जो सिलेबस आपला CAचा आणि JEEचा कॉमन सिलेबस आहे किंवा महाराष्ट्र सर्व्हिसेस कॉमन सिलेबस आहे, तो जर आपण टार्गेट केला आणि ह्यातला एक क्वेश्चन जर तुमचा कव्हर झाला, म्हणजे तुमची CA तुमच्या खिशामध्ये आली आहे. आणि मग ज्यावेळेस तुमचा तो कॉन्फिडन्स येईल, मग त्यावेळी काय करायचं आहे, JEEला टार्गेट करायचं आहे. कारण की सिलेबस तर ऑलमोस्ट जो CAचा सिलेबस आहे तोच सिलेबस काय असणार आहे, JEEला पण आहे. मग हा सिलेबस जर तुमचा आधी कव्हर होऊन गेला तर JEEला तुम्हाला काय करायला लागेल, फक्त एक्स्ट्रा सिलेबस करायचा आहे आणि नंतर मग महाराष्ट्र सर्व्हिसेसचा. तर मला म्हणायचं आहे की तुम्ही टार्गेट तुमचे म्हणजे मोठेच टार्गेट ठेवा, तेच कव्हर करा तुम्ही. परंतु छोटे टार्गेट्सही मध्ये मध्ये मिस करू नका, कारण की अशा अपॉर्च्युनिटी पुन्हा येणार नाही आहे. CAच्या वॅकन्सी आता 8-10 वर्षानंतर आत्ता येत आहेत. मग जर ह्या वॅकन्सी निघून गेल्या, आता हा जर पूर्ण निघून गेला तर पुन्हा 4-5 वर्ष काही नसणार आहे. तर मला वाटतं की पहिले एक पोस्ट सिक्युअर करायची, मग नंतर मोठी, मग नंतर त्याच्या मोठी, असं आपण टार्गेट ठेवायला असं वाटतं मला. तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला एक अनाऊन्समेंट करायची मला. मी तुम्हाला CAबद्दलच्या ह्या ठिकाणी तुमची पात्रता काय असणार आहे, नंतर तुमच्यासाठी पे स्केल काय असणार आहे, प्रमोशन अपॉर्च्युनिटीज किती आहेत, एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहे. त्याआधी अनाऊन्समेंट अशी आहे की आपण ZP, WRD आणि PWD ह्या कॉमन जो CAच्या पोस्ट आहेत, ह्या कॉमन CAच्या पोस्टसाठी फक्त 1999 मध्ये आपण कोर्स लॉन्च केलेला आहे. प्रॉपर IBPS आणि TCS साठी ज्या एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. सगळ्यांचे डेमो लेक्चर्स आहेत. कॉन्फिडेंटली सांगतो की एवढ्या क्वालिटी कोर्स एवढ्या कमी फीजमध्ये महाराष्ट्रात तुम्हाला कुठेच भेटणार नाही आहे. सगळ्यांनी डेमो लेक्चर बघायचे, नंतर तुम्ही डिसिजन घ्यायचे की घ्यायचं की नाही घ्यायचं आहे. टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही सिलेबस मेन्शन असणार त्याच्यामध्ये. सेम JEEसाठी किंवा WCDच्या ज्या पोस्ट आहेत, सब इंजिनियरच्या पोस्ट आहेत BMCच्या, त्यासाठी पण आपण कोर्स लॉन्च केलेला आहे. हा जर कोर्स घेतला तर हा कोर्स घ्यायची गरज नाही तुम्हाला. ह्या कोर्समध्ये सगळ्या गोष्टी असणार आहेत. तर तुम्हाला JEE आणि हा जो इंटिग्रेटेड कोर्स आहे ह्यामध्ये तुमच्या टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही पोर्शन कव्हर होणार आहे. टेस्टही आहे त्याच्यामध्ये आणि जो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे तो फक्त 3999 मध्ये आहे आणि प्युअरली रेकॉर्डेड कोर्स फक्त 2999 मध्ये आहे. ज्याही मुलांना घ्यायचं आहे त्यांनी काय करावं, त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन काय करायचं, लिंक आहे ॲपची, तिथून ते ॲपवर जाऊन कोर्स परचेस करू शकतात. आता तुमचं बघू आता व्हॅकन्सीज, ह्या डिटेल व्हॅकन्सीज ZPमध्ये 814 आहे, WRDमध्ये 1528 व्हॅकन्सीज आहेत आणि PWDमध्ये 1371, टोटल जवळपास 3713 व्हॅकन्सीज आहेत. एवढ्या मोठ्या व्हॅकन्सीज बाकी ठिकाणी नाही आहेत आणि एक पोस्ट सिक्युअर करून घेण्यासाठी, एक गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी
काहीही हरकत नाही CEला टार्गेट करण्यासाठी. एवढं काही त्याच्यामध्ये सिव्हिलची डिप्लोमा लेवल ITI लेवलची पोस्ट आहे, काही हरकत नाही. सर्वेअरसाठी आपण भूमी अभिलेखमध्ये ज्या 1000 पोस्ट आल्या होत्या त्या ठिकाणी भरपूर डिग्रीवाले आणि MTech पण मुलांनी जॉईन केलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी जॉईन करायला पण काय अडचण नाही. टार्गेट ठेवा तुम्ही मोठे, परंतु छोट्या लेवलवरती जॉईन करून 2-2, 4-4 वर्ष आपण प्रोफेशनल एज्युकेशन केलेलं आहे. 2-2, 4-4 वर्ष आपण घरी बसून फक्त अभ्यास करत राहण्यात काही पॉईंट नाही आहे. 2 वर्षामध्ये तुम्ही सगळा अभ्यासक्रम कव्हर करून घेतलाच आहे ऑलमोस्ट आणि घेऊ शकता. एक CAची पोस्ट जॉईन करायची आणि नंतर काय करायचं, मोठ्या पोस्टसाठी पण अभ्यास करत राहायचं. झेडपी ऑलमोस्ट IBPS एक्झाम कंडक्ट करण्याचे फायनल झालेले आहे. नंतर WRD बद्दल तुमचा TCS वरती ऑलमोस्ट चान्सेस आहेत, कारण की यावर्षी JEE एक्झाम पण काय केलं, TCS एक्झाम कंडक्ट केली होती, पण अजून त्यांचे डॉक्युमेंटेशन क्लिअर नाही आहेत. TCSला दिला आहे म्हणून CAची एक्झाम, परंतु मोस्ट ऑफ चान्सेस आहेत TCSचेच आणि मोस्ट ऑफ द चान्सेस PWDचे पण TCS एक्झाम कंडक्ट याच्याबद्दलचे आहेत. जो मी तो व्हिडिओ बनवला होता, तर व्हिडिओची लिंक मी आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन दिलेली आहे. त्यामुळे सगळ्या प्रूफ सहित मी तुम्हाला ह्या ज्या वॅकन्सीज आहेत येणाऱ्या त्या वॅकन्सीची सगळी इन्फॉर्मेशन मी दिली आहे तिथे, कशा येणार काय नाही, तर तुम्ही व्हिडिओ बघून घेऊ शकता ज्याला कोणाला डाऊट असेल तर. ठीक आहे, आता आपण बघू शैक्षणिक पात्रतेबद्दल. शैक्षणिक पात्रता ह्यामध्ये भरपूर मुलांचे कन्फ्युजन्स आहेत. काही ठिकाणी डिप्लोमा प्लस डिग्री अलाउड आहे, 12वी प्लस डिग्री अलाउड नाही आहे, फक्त डिप्लोमा इसेन्शियल आहे. मग ह्या ठिकाणी CAला पण तसं, कारण की डिप्लोमाला जर 12 प्लस डिग्री चालत नाही आहे, ही तर पोस्ट मग ITI लेवलची आहे. मग ITIला चालेल का नाही चालेल, भरपूर मुलांचे डाऊट्स आहेत, तर त्याबद्दल मी क्लिअर करतो गोष्टी काही. ही आहे झेडपीची पात्रताबद्दल. तुमचं 10वी झालेलं असणं आवश्यक आहे, प्लस तुमचं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम झालेला असणं आवश्यक आहे, किंवा त्याच्याशी रिलेटेड समतुल्य जे कोर्सेस आहेत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या 1 वर्षाचा पाठ्यक्रम, नंतर आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समनचा कोर्स, कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स, नंतर तुमचं आरेखक हा 2 वर्षाचा पाठ्यक्रमाचा कोर्स, नंतर सैनिकी सेवेतील जे एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र, किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी ह्या स्थापत्य अभियांत्रिकीमधले जर तुमच्याकडे असतील कोर्सेस, डिप्लोमा असतील, तर तुम्ही भरू शकता. मग सिम्पलमध्ये ITI मधले जे कोर्स आहेत 3-4 ते कोर्सेस, डिप्लोमा अलाउड आहे, डिग्री अलाउड आहे, डिग्रीपेक्षा हायर तुमचं क्वालिफिकेशन तरी पण अलाउड आहे ते. ठीक आहे, सिमिलरच तुम्हाला PWD साठी पण आहे. PWD मध्ये पण काही चेंजेस नाही आहे, सिमिलरच तुम्हाला त्याच्यासाठी आहे. WRD मध्ये थोडासा बदल आहे, तो मी सांगतो तुम्हाला. 10वी तर इसेन्शियल आहे, जो तुमचा टेक्निकल कोर्स लागतोय तो स्थापत्य अभियांत्रिकी पदवी B इसेन्शियल आहे, किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, किंवा त्याच्याशी सिमिलर कोर्स. मग ह्या ठिकाणी WRD मध्ये ITI वाल्या मुलांसाठी मेन्शन नाही आहे, परंतु तरीही अजून ॲड यायची आहे. ॲड म्हणजे जर तुम्हाला ITI जर अलाउड असेल, ITIचे जे कोर्सेस आहेत, तर तेही मुलं फॉर्म भरू शकतील, परंतु माझ्या इन्फॉर्मेशननुसार फक्त डिप्लोमा आणि डिग्रीज मेन्शन आहे इथे. ठीक आहे, क्वालिफिकेशनबद्दल पॉईंट क्लिअर. आता ह्या ठिकाणी बघू आपण झेडपी बद्दलची जी एज लिमिटमध्ये जास्त कन्फ्युजन असायचं काम नाही, कारण की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ऑलरेडी भरपूर एज लिमिट दिलेली आहे. 38 वर्ष ओपनसाठी आहे, 43 वर्ष कॅटेगरीसाठी आहे, दिव्यांगांसाठी 45 आहे, प्रकल्पग्रस्तांसाठी 45 आहे, भूकंपग्रस्तांसाठी पण 45 आहे, अंशकालीनसाठी 45 आहे. ऑलमोस्ट चांगल्या ठिकाणी आहे. पुन्हा जे लोकांनी एज बार झाले होते मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनामध्ये, त्यांच्यासाठी पण 2 वर्षाची शिथिलता दिलेली आहे. हे त्या शिथिलतेबद्दलचं प्रमाण हे आहे, त्याच्यामध्ये आपण दिलेलं पत्र आहे ते. आता आपण PWDची वेतन श्रेणी ही जुनी आहे, 5,200 ते 20,200चं जुनं आहे, परंतु झेडपीने आता काय केलं, 7व्या वेतन आयोगानुसार नवीन वेतन श्रेणी दिलेली आहे. ही S8मध्ये 25,500 ते 81,100 ही वेतन श्रेणी त्यांनी काय केली आहे, CAसाठी दिलेली आहे. ह्यामध्ये जवळपास तुम्हाला 35,000 इन हँड सॅलरी येऊ शकते तुम्हाला CA लेवलवरती. ठीक आहे, तुमचं जर प्रमोशन ऑपॉर्च्युनिटी बघितल्या तर अभियांत्रिकी सहाय्यक गट क मधून तुमचं उपविभागीय अधिकारीपर्यंत तुमचं प्रमोशन होऊ शकते. ठीक आहे, आता झेडपीचा तुमचा एक्झाम पॅटर्न काय आहे, तर कारण की एक्झाम पॅटर्न खूप महत्त्वाचं. मी तुम्हाला जे सर्कल काढलं होतं, ह्या सर्कलशी तुम्ही ते कोरिलेट करू शकता. बघा, मराठी JEEला आहे, नंतर तुमचं राज्यसेवेला वगैरे पण आहे, तुमचे जे महाराष्ट्र सर्व्हिस करतात तिथे पण लागणारच आहे. नंतर इंग्लिश पण लागणार आहे आपल्याला, मराठी. नंतर मराठीचे जे 15 प्रश्न 30 मार्क्ससाठी आहेत, इंग्लिशचे 15 प्रश्न 30 मार्क्ससाठी, GKचे 15 प्रश्न 30 मार्क्ससाठी. नंतर मराठी व इंग्लिश जे आहे हे रिझनिंग, ते पण मराठी आणि इंग्लिशच्या लँग्वेजमध्ये आहेत. ह्यामध्ये GK पण मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे. हे 30 प्रश्न 15 प्रश्न 30 मार्क्ससाठी. आणि टेक्निकल आहे तुमचं 40 प्रश्न
80 मार्क्ससाठी. ती पण लँग्वेज मराठी इंग्लिशमध्ये आहे, कारण की इथे ITI लेवलचे पण मुलं आहेत त्यासाठी, त्याच्यामुळे लँग्वेज मराठी आणि इंग्लिश आहे इथे. आणि 100 प्रश्न 200 मार्क्ससाठी. टोटल टाईम आहे तुम्हाला 2 तास. वेळ भरपूर झालेला आहे. जर 100 प्रश्नासाठी 120 मिनिट जे आहेत ITI लेवलची एक्झाम असणार आहे, त्या ठिकाणी तिथे वेळ भरपूर झाला आहे. नॉन टेक्निकलसाठी तुमची जी लेवल आहे ती SSC असणार आहे, आणि तांत्रिकसाठी तुमची डिप्लोमा लेवलची ITI लेवलची हे असणार आहे, तुमची लेवल असणार आहे. सिमिलरच तुम्हाला पॅटर्न आहे. WRDचा पॅटर्न अजून आलेला नाही आहे, पण सिमिलरच राहील. आणि PWDसाठी जो ओल्ड पॅटर्न होता, हा लेखी परीक्षा 120 मार्क्सची आणि व्यावसायिक परीक्षा 80 मार्क्सची होती, टोटल 200 मार्क्ससाठी. परंतु हा खूप जुना आहे सिलेबस. आता नवीन पॅटर्ननुसार जर बघितलं ना, तर तुम्हाला फक्त थेरी एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत, कारण की ह्यावेळेस ITI इन्स्ट्रक्टरची जी एक्झाम बघितली आपण, ती प्युअरली थेरी बेसवरती सिलेक्शन झालं आहे फायनल. आणि आधी जे जुने जे ITIचे पण होते ना, त्या ठिकाणी पण सेम होतं. तुमचं थेरी आधी व्हायची आणि नंतर प्रॅक्टिकल बेस व्हायची एक्झाम. परंतु ते आता ऑलमोस्ट बंद होतात प्रॅक्टिकल टाईपचे एक्झाम, कारण की त्या ठिकाणी मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि थेरीमध्ये पण सिलेबस जर बघितला तर इथे PWDचा इंग्लिश, मराठी, चालू घडामोडी, नंतर सामान्य ज्ञान, नंतर पदासंबंधीचे तांत्रिक ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी. म्हणजे वरती जो ZPला सिलेबस आहे तोच सिलेबस PWDला पण असणार आहे, आणि तो सिलेबस WRDला पण राहण्याचे चान्सेस आहे. अजून त्यांचा सिलेबस आलेला नाही आहे, पण तो सिलेबस राहण्याचे चान्सेस आहेत. आता आपण तोच सिलेबस बघू डिटेलमध्ये काय असणार आहे. हा ZPचा सिलेबस आलेला आहे, WRD आणि PWD सिलेबस नाही आहे. परंतु जर आपण नॉन टेक्निकल आणि टेक्निकली गोष्टी बघितल्या तर सिमिलरच असतो. थोडाफार चेंजेस असतील तर असतील. तर हा नॉन टेक्निकल सिलेबस आहे. मराठी, इंग्लिश, नंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. मराठीमध्ये सिमिलर आहे. JEEचा जो सिलेबस आहे तोच आहे. सर्वसाधारण शब्दसंग्रह, व्याकरण, नंतर वाक्यरचना, नंतर तुमच्या म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, नंतर उतार्यावरील प्रश्न, इंग्लिशमध्ये जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चरिंग, नंतर ग्रामर, इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स, नंतर कॉम्प्रिहेन्शन, नंतर सामान्य बुद्धिमत्ता व आकलन, नंतर तर्क आधारित प्रश्न, आणि इथे अंकगणितावरती आधारित पण प्रश्न असणार आहेत. शक्यतो TCSमध्ये अंकगणितवरती प्रश्न विचारत नाहीत, फक्त रिझनिंगवरती प्रश्न विचारले जातात. पण IBPS ज्यावेळेस एक्झाम घेते त्यावेळेस अंकगणितवरती पण प्रश्न विचारले जातात, कारण त्यांनी मेन्शन केला सिलेबसमध्ये आपल्याला अंकगणितही करणं आवश्यक आहे. भरपूर सारे मुलं काय करतात, फक्त रिझनिंगवरती फोकस करतात. आणि एखाद्या परीक्षेला आहे ना अंकगणित, तर आपण अंकगणित आणि रिझनिंग दोन्हीही गोष्टी करून ठेवणं आवश्यक आहे, क्वांट पण करणं आवश्यक आहे. GK बद्दल जर म्हटलं तर आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, नंतर भारतीय अर्थव्यवस्था, नंतर ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, पंचायत राज बद्दलची पूर्ण माहिती, नंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक, नंतर चालू घडामोडी, नंतर भारताचे शेजारी राष्ट्राशी संबंध काय तुमचे इंटरनॅशनल रिलेशन, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी व वैशिष्ट्ये. हा GKचा आहे. 60% वेटेज आहे तुम्हाला नॉन टेक्निकल, लक्षात घ्या, आणि 40% वेटेज आहे टेक्निकलला. टेक्निकलमध्ये मोजके 3 ते 4 सब्जेक्ट आहेत तुम्हाला. सर्वेइंग, एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्ट्स, नंतर तुमचं व्हॅल्युएशनचं कमी आहे त्याच्यामध्ये पॉईंट, नंतर तुमचं आहे बिल्डिंग मटेरियल्स, आणि तुमचं कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. तो असा सॉईल बद्दलचे पण, फाउंडेशनबद्दलचे पण तुम्हाला बेसिक कन्सेप्ट वगैरे आवश्यक आहेत. परंतु ह्या ठिकाणी हे 4-5 सब्जेक्टच्या वरती काही नाही आहे. आणि हेच 4-5 सब्जेक्ट तुम्हाला JEEच्या कोणत्याही एक्झामला आहेत, नंतर AEच्या कोणत्याही एक्झामला आहेत. हे 4-5 सब्जेक्ट तुम्हाला MPSCला पण आहेत. मग हे 4-5 सब्जेक्ट जर आपण प्युअरली प्रॉपर फोकस करून जर केले, नॉन टेक्निकल तर सगळीकडे करायचंच आहे, हे 4-5 सब्जेक्ट जर आपण एकदम चांगल्या फोकसमध्ये केलं, पहिली प्रायोरिटी त्यांना दिली, तर तुमची CA बुक होऊन जाईल, CA तुमची फिक्स होऊन जाईल. एक का पोस्ट तुमच्या खिशामध्ये आली, मग हायर लेवलसाठी करून आपण एक्स्ट्रा प्रयत्न. ह्या परीक्षेबद्दल एवढा मटेरियल्स आणि ह्या गोष्टी एवढ्या चांगल्या परफेक्ट लेवल गेल्या पाहिजे तुमच्या, की CA बद्दल तुम्हाला एक प्रश्न आला पाहिजे तुमचा तिथे. तर ह्या ठिकाणी अभ्यासक्रम जर बघितला, खूप डिटेलमध्ये अभ्यासक्रम मेन्शन आहे यांचा. शक्यतो आपल्याला JEEचा जर अभ्यासक्रम बघितला आपण, JEEमध्ये काय स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, फक्त स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मेन्शन आहे. मग त्याच्यामध्ये टॉर्शन आहे नाही आहे माहिती नाही आहे, थिन सिलेंडर्स आहे नाही आहे माहिती नाही आहे, मग आपल्या PYQ वरून बघावं लागते. त्याच्यामध्ये किंवा मटेरियल्समध्ये फक्त बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन दिलं आहे. मग ह्या बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शनमध्ये नक्की कोणकोणते मटेरियल्स आहेत, किती डीपमध्ये जायचं आपण, कोणता अभ्यास करायचा, कोणता पॉईंट सोडायचा, कोणता नाही सोडायचा, हे थोडं डिफिकल्ट आहे. परंतु ह्यांनी एक पॉईंट मेन्शन केला आहे. ही एकदम खूप चांगली गोष्ट केली आहे यांनी ZPने, की त्यांनी सगळा पॉईंट मेन्शन, म्हणजे आपल्याला असं कन्फ्युजन ठेवलंच नाही की आपण किती डेप्थमध्ये जायचं, कोणता पॉईंट करायचा किंवा कोणता नाही करायचा. ह्यामध्ये बघितला सिलेबस जर बघितला तर ब्रिक वर्क्समध्ये त्यांनी सगळे छोटे मोठे पॉईंट मेन्शन केले आहेत. ते तुम्हाला क्लासिफिकेशन काय आहे, त्याचे सायझेस काय आहेत, टाईप्स काय आहेत, सगळं त्यांनी त्यात मेन्शन केलं आहे. त्यामुळे कसं होते, तुम्हाला किती डेप्थमध्ये जायचं ते कळून जाते आपल्याला, कोणते विषय करायचे आहेत. पुन्हा रबल मेसनरीज हा एक पॉईंट आहे, त्याच्यामध्ये पण सगळं मेन्शन आहे सगळ्या गोष्टी. नंतर कॉन्क्रीट अँड कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन्स,
नंतर तुमचं प्लास्टर अँड पॉइंटिंग्स हा एक पॉईंट मेन्शन आहे. नंतर वुडवर्क अँड जॉयनरी, ह्यामध्ये सगळे वूड्सचे टाईप्स काय आहेत, नंतर तुमचे जॉयनरीज कोणत्या आहेत, डोअरसाठी टाईप्स कोणत्या आहेत, फ्लोरिंगसाठी कोणते वूड्स यूज करतो वगैरे सगळं मेन्शन आहे त्याच्यामध्ये. नंतर स्ट्रक्चर स्टील वर्क्स, तुमचे कोणकोणते हे सेक्शन्स आहेत, चॅनल्स आहेत, टी आहेत, अँगल प्लेट आहेत, नंतर स्टील स्ट्रक्चर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. नंतर फ्लोअर्स अँड फ्लोअर फिनिशिंग, तुमचे टाईप्स कोणत्या आहेत फ्लोरिंगचे ते आहेत. नंतर पेंटिंग, व्हर्निशिंग, पॉलिशिंग, नंतर सरफेस फिनिश, ह्या काही गोष्टी आहेत. नंतर फाउंडेशन तुमचं एक बेसिक सॉइल्स रिलेटेड बेसिक फाउंडेशनचा पॉईंट्स आहेत. मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगत आता, पूर्ण डिटेलमध्ये आपण त्याच्यावरती सेपरेट एक व्हिडिओ घेऊ आपण याच्यावरती मध्ये. नंतर डोमेस्टिक सर्व्हिसेसमध्ये तुमचे प्लंबिंगचे जे काम आहेत ते सगळ्या गोष्टी त्यामध्ये. नंतर डोअर अँड विंडोज पुन्हा एक सेपरेट टॉपिक आहे याच्यामध्ये. वूड्स आणि वुडवर्कमध्ये आहेच, परंतु इथे पण डोअर्स विंडोजबद्दल सेपरेट आहे. नंतर स्टेअर्स आहे, स्टेअरच्या टर्मिनॉलॉजीज, नंतर तुमचे इस्टिमेशनशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. नंतर डिटेल इस्टिमेशन तुमचं, नंतर वर्कआउट क्वांटिटीज ऑफ स्टील स्ट्रक्चर, RCC बद्दलच्या काही गोष्टी आहेत तुमच्या, RCCचे कोड्स वगैरे. नंतर मोड्स ऑफ मेजरमेंट कोणकोणते आहेत, रेट ॲनालिसिस, स्पेसिफिकेशन्स तुमचे. नंतर टेंडर डॉक्युमेंट्स, नंतर टेंडर नोटीस, नंतर कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स. पुन्हा आणखी जर म्हटलं तर पेमेंट टू कॉन्ट्रॅक्टर कसे करतात. नंतर प्रोसिजर ऑफ एक्झिक्युशन ऑफ द वर्क इन PWD बद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन. नंतर तुमचे सर्वेइंगबद्दल तुमचे प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग ह्या गोष्टी आहेत. नंतर लिनियर मेजरमेंट, नंतर चेन अँड क्रॉस टॉप सर्वेइंग, चेन अँड कंपास सर्वेइंग, ह्या ऑलमोस्ट सगळ्या बारीक पॉईंट त्यांनी काय केलं मेन्शन केलं. आपल्याला तो एक पॉईंट उचलून काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यासाठी स्टडी मटेरियल काय लागणार आहे, बुक्स कोणते लागणार आहेत, कसा स्ट्रॅटर्जी असली अभ्यासाची, ह्यावरती पण मी आणखी व्हिडिओ घेऊन येणारच आहे तुमच्यासाठी. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, टार्गेट काय करायचं सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. तुम्ही डेमो लेक्चर्स बघा, त्यामुळे सगळ्या आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. आणि जर का तुम्हाला ह्या वर्षी पोस्ट काढायची आहे तर CA ला सुद्धा सोडायचं नाही आहे. जरी तुम्ही ह्या वर्षी पासआउट असाल, तुमचं टार्गेट क्लास 1चाच असेल, पण तरीही क्लास 3ची परीक्षा ही टार्गेट करायला काही चुकीचं नाही आहे. नंतर 2-3 वर्ष गेल्यावरती मग तुम्ही क्लास 3च्या पण परीक्षा निघत नाहीत, तर तुम्ही आत्तापासून त्या गोष्टी करणं आवश्यक आहे. जर का आणखी तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी पुन्हा त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, ऑल दी बेस्ट.